लहान मुलं भाकरी खायला नको म्हणतात, तर अशा प्रकारे तुम्ही भाकरीच्या पिठापासून कुरकुरीत असे धिरडे बनवू शकता। धिरडे अगदी झटपट तयार होतात। घरातल्या मोजक्या साहित्यामध्येच हे धिरडे तयार होतात। चला मग तर धिरडे बनवायला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण धिरडे बनवायला सुरुवात करूयात। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। धिरडे तुम्ही कोणत्याही एका पिठापासून बनवले तरी चालेल। त्यामध्ये अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे। बेसनचा वापर न करताही तुम्ही हे धिरडे बनवू शकता। तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालूयात, अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरवी मिरची घेऊयात, त्यामध्ये चिमूटभर जिरे घालायचे आहे आणि हे सर्व छान जाडसर वाटून घ्यायचं आहे। ताजं दही अर्धा चमचा घातलेला आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ। दही घातल्यामुळे धिरड्यांना छान आंबूस अशी चव येते आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। दह्याचं प्रमाण हे जास्त नाही ठेवायचं, नाहीतर धिरडे तव्याला चिकटू शकतात किंवा करपू शकतात। आणि थोडं पाणी घालून हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला अगदी पातळ असं बनवून घ्यायचं आहे। डोस्याच्या पिठापेक्षाही थोडं पातळ पीठ ठेवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडं पातळ असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। तवा गरम झालेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घालूयात आणि धिरडे करताना प्रत्येक वेळेस पीठ वर खाली करून घ्यायचं आहे। तवा गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर धिरडे आपण छान भाजून घेणार आहोत। धिरडे जितके छान खरपूस भाजून घेऊ ना, तितके ते खायला चविष्ट लागणार आहे। तर खालच्या साईडने धिरडे भाजून झालेले आहेत, तेल सोडायचे आहे आणि पलटी करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे धिरडे मध्यम आचेवर छान त्यांना लालसर कलर येईपर्यंत धिरडे आपण छान भाजून घेतलेले आहेत, काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर धिरडेही बनवून घ्यायचे आहे। तव्यावर तेल सोडायचे आहे, पीठ घालायचं आहे आणि मध्यम आचेवर छान धिरडे भाजून घ्यायचे आहे। घरातल्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये तुम्ही हे धिरडे बनवू शकता। धिरडे बनवताना इतर भाज्यांचा वापरही त्यामध्ये तुम्ही करू शकता, जसं की किसलेलं गाजर घालू शकता, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो हे सर्व घालूनही धिरडे तुम्ही बनवू शकता। तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत धिरडे तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे धिरडे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।